नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. 28 जून 2011 मिडवाईफरी गायनेकॉलॉजीमधला चौथा प्रश्न. त्यामधला ऑप्शनल प्रश्न 2 असतात. प्रश्न चौथ्यामध्ये हे किंवा ते दोनपैकी एक लिहायचा असतो. आपण प्रश्न चौथ्यामधला दुसरा प्रश्न बघणार आहोत, जो ऑप्शनमध्ये दिलेला आहे. तर खऱ्या कुटिऱ्याचा व्यास विचारलेला आहे. खऱ्या कुटिऱ्याचे पूर्ववर्ती व्यास, ज्याला शारीरिक संयुग्मित असे म्हणतात, सुमारे 11 सेंटीमीटर आहे आणि हे माप सेक्रल प्रोमिटरीपासून प्युबिक सिम्फिसिसच्या वरच्या काठापर्यंत घेतले जाते. कटिराचा प्रवेशद्वार पोकळी बाह्यद्वाराची मापे. तर मापे विचारले की आपल्याला व्यास विचारला आहे, तर आपण अशा प्रकारे एक टेबल आखून घ्यायचं आहे. त्यामध्ये ब्रेन कॅव्हिटी आणि आउटलेट असणारी ही आकृती काढून घ्यायची. ठीक आहे. तर पूर्व पश्चात व्यास 11, 12 आणि 13, म्हणजे ब्रेनचा आहे 11, कॅव्हिटीचा 12, आउटलेटचा 13. तर तिरपा व्यास 12, 12 आणि 12. नंतर आडवा व्यास आहे 13, 12 आणि 11. तर बघा, हे सोप्या पद्धतीने लक्ष ठेवायचं. 11, 12, 13, 12, 12, 12 आणि 13, 12, 11. ठीक आहे. झालं प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे खऱ्या कुटिऱ्याचा व्यास. प्रश्न दुसरा आहे, सिफॅलोपेल्विक डिस्क प्रमोशनासाठी श्री गंगाबाई यांची तपासणी कशा प्रकारे करता येईल, कोणत्या प्रकारे करता येईल. तर याचं उत्तर आहे पेल्विमेट्री. ही एक शारीरिक तपासणी. यात बर्थ कॅनालची साईज मोजली जाते. अल्ट्रासाऊंड बाळाचे डोके आणि शरीराचा आकार मोजतात. त्यानंतर आहे एक्सरे किंवा सिटी पेल्विमेट्री. यामध्ये आईच्या ओटीपोटाचा आणि बाळाच्या डोक्याचा आकार निर्धारित करते. तर सिफॅलोपेल्विक म्हणजे काय, तर सिफॅलोपेल्विक म्हणजे बाळाचं डोकं मोठं असणं आणि जननमार्ग लहान पडणं. तर या कंडिशनला सिफॅलोपेल्विक म्हणतात. एक्सरे किंवा सिटी पेल्विमेट्री. तर चौथा आहे गर्भाशय ग्रीवा तपासणी. पाहिजे तसे गर्भाशय ग्रीवा उघडते का ते पाहणे. गर्भ मॉनिटर वापरणे. अंकुचन इतिहासाचे मूल्यांकन करणे करते. चौथा आहे प्रश्न क आहे सिझेरियन शस्त्रक्रियेसंबंधी कारणाची यादी. गंभीर स्वरूपाचे संकुचित कटीर सर्वायकल किंवा ब्रँड लिगामेंट फायब्राईड. त्यानंतर आहे वजायनल ॲट्रिझिया, वजायनल फायमोसिस. तिसऱ्या अवस्थेतील सर्व्हिक्सचा कॅन्सर. संकुचित कटीर आणि सीपीडी म्हणजे सिफॅलोपेल्विक. पूर्वीची सिझेरियन सेक्शन ही शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत फिटल डिस्ट्रेस आढळल्यास, गर्भाशयाचे अनियमित अंकुचने असल्यास, प्रसवपूर्व रक्तस्राव असल्यास आणि प्लासेंटा प्रिव्हिया असल्यास, विपरीत दर्शन आणि ॲक्सिडेंटल हेमरेज, म्हणजे या कंडिशनमध्ये सीझर केले जातं. किंवा हे सगळे प्रॉब्लेम असतील, यापैकी कोणताही प्रॉब्लेम असेल तर सीझर केले जाते. ड आहे सिझेरियन शस्त्रक्रियेनंतरची श्रीमती गंगाबाईची व्यवस्थापना. काय कराल, तर त्याची व्यवस्थापना बघू. रुग्णास ऑपरेशन थिएटरमध्ये पाठवल्याबरोबर वॉर्डमध्ये ऑपरेशन बेड तयार ठेवावा. रुग्णाची नाडी श्वासोच्छ्वास पाहावा. निलांगावस्था नाही याची खात्री करावी. बाईला वॉर्डमध्ये आणल्याबरोबर ऑपरेशन बेडवर घेऊन अर्धवट स्थिती द्यावी. निलेतून सलाईन द्यावी. तर कॅथेटर असतो, त्याला रबरी ट्यूब जोडून युरोबॅगला जोडावी. इनटेक आउटपुट चार्ट ठेवावा. संध्याकाळी रोगाची पोझिशन बदलून थोडेसे पाठीला टेकन नेऊन बसवावे. त्यानंतर आहे डॉक्टरने निर्देशित केलेली सर्व औषधे वेळेत द्यावीत. नंतर कॅथेटर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढून टाकावं. बाईला कॉटवर उठून बसवून पायाची हालचाल करून घ्यावी. तिसऱ्या दिवशी चहा, पाणी, खीर, हलका आहार द्यावा.
ड्रेसिंग उघडून पाहावे व संपूर्ण निर्जंतुकता पाळावी व ड्रेसिंग करावे. 8व्या दिवशी एकाआड एक टाके काढले जातात आणि 9व्या दिवशी सर्व टाके काढल्यानंतर जखम चांगली आहे का याची खात्री करावी. नंतर शेवटचा मुद्दा आहे कुटुंब नियोजनाचा सल्ला देऊन परत दाखवण्यास कधी यायचं हे समजावून सांगून घरी पाठवा. तर ह्याच्यामध्ये गंगाबाईच्या व्यवस्थापनेमध्ये तुम्हाला आणखी काय लिहायचं ते लिहू शकता की व्यवस्थित केस विंचरावेत, केस धुवावेत, जे किरकोळ नखे कापावीत, स्वच्छता ठेवावी, जे किरकोळ आहे जे रेग्युलर स्वच्छतेसाठी आवश्यक असते तर ते पॉईंट्स पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे प्रश्न 4 ऑप्शनमधला कंप्लीट केला आहे. प्रश्न 5वा शेवटचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.